बाई तुझा आशीर्वाद. आजच्या 23 जूनच्या जबरदस्त भागामध्ये राजाने अवनीला खूप छान असं सरप्राईज गिफ्ट दिलेलं असतं. त्यातच अवनीला रात्रीच्या वेळी झोप लागत नसते. तिला सतत अण्णांची आठवण येते आणि ती स्वतः राजाला बोलावून घेऊन रूममध्ये त्याच्याशी मस्त गप्पा मारत बसते. हळूहळू का असेना परंतु राजाचं स्वप्न पूर्ण होतं या प्रेक्षकांनो. कारण अवनी त्या घरामध्ये आता कुठे रुळते, पण त्यातच आता खूप मोठा तमाशा होतो. सकाळच्या वेळेला अवनी राजाच्या तोंडावरती पाणी ओतून त्याची चेष्टा करायला जाते, पण तिथेच मोठा राडा होतो. ते पाणी नेमकं सांडतं पाण्याच्या अंगावरती आणि पाण्या कोण आहे समोर ते न बघता हातच उगारतो. अवनीला इतका मोठा धक्का बसतो की ती रडत बाहेर निघून जाते आणि या सगळ्यामुळे खरात मोठा राडा होतो. भावाभावांमध्ये एकमेकांमध्ये जोराचा वाद पेटतो. त्यातच आता राजाची नोकरी पण गेली आणि नोकरी मिळवण्यासाठी तो नानांच्या हातापाया पडतोय. पण आता ते घाबरलेत चंद्रकांतला, म्हणजेच अवनीच्या बाबांना. मग ते आता नोकरी परत देतील का? आणि असं नक्की काय घडलं की चुकून राजाच्या अंगावरती अवनी पाणी टाकत होती, ते पाण्याच्या अंगावर कसं पडलं बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि कसा वाटतो ते कमेंट करून सुद्धा कळवा. अवनी यशोदा दोघेही किचनमध्ये असतात. यशोदा अवनीला पाणी प्यायला देतो. अवनी पाणी पित असताना तो आता कसं तरी कचरत विचारतो की ते तुम्ही हॉस्टेल शोधायला गेला होतात ना, त्याचं काय झालं? अवनी चकित होऊन विचारते की तुम्हाला कसं कळलं? राजाने सांगितलं का? यशोदा खरं सांगतो की नाही ते मी ऐकलं, म्हणजे कानावर पडलं माझ्या, सॉरी. पण मिळालं का हॉस्टेल? इतक्यातच राजेही तिथे येतो. त्या दोघांचं बोलणं तो ऐकतो. अवनी सांगते की नाही ना, एकतर माझ्याकडे ID प्रूफही नाही आणि त्यात माझ्याकडे कुठली नोकरीही नाही आहे, त्यामुळे नाही मिळू शकत मला ॲडमिशन तिथे. अवनीकडून यशोदा पाण्याचा ग्लास घेऊन ठेवतो. अवनी त्याला रिक्वेस्ट करते की यशोदा, तुमच्या ओळखीत कोणाकडे रूम असेल तर बघता का? यशोदा अवनीला सल्ला देतो की तुम्ही एक काम करा, चांगली रूम मिळेपर्यंत ना तुम्ही इथेच राहा. अवनी विचारते की यशोदा, अहो पण माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास कशाला? यशोदा म्हणतो की अहो नाही नाही, त्रास कसला? अहो रूम चांगले मिळणं पण गरजेचं आहे ना हो, आणि सेफ पण असायला हवं आहे. आता राजा खूप खुश होतो मनात. देवी कसला भारी भाऊ दिलायस का तुम्हाला? यशोदा अवनीला म्हणतो की दिवसभर हॉस्टेल शोधायला गेला होतात ना, थकला असाल तुम्ही, आराम करा जाऊन. अवनी जाणार तिचं लक्ष राजाकडे जातं. ती तशीच निघून जाते. यशोदा आता राजाला सांगतो की यांच्यासाठी लवकरात लवकर रूम बघ. आता राजा उत्साहाच्या भरात यशोदाला सांगतो की त्या इथे राहिला तर बरंच आहे ना, नाही म्हणजे म्हणतात ना की सहवासातच प्रेम वाढतं. कदाचित ते त्या इथे राहतील आणि कायमच्याच इथे राहतील तर? यशोदा रागावतो त्याच्यावरती की या हेतूने तू त्यांची मदत करू राहिला. राजा विसरू नकोस की तुमचं लग्न झालेलं नाही आहे, खोटं लग्न आहे हे. अरे आपले तांगटनची इज्जत वाचवण्यासाठी अख्ख्या गावासमोर उभ्या राहिल्यात त्या. स्वार्थासाठी सगळं करू राहिला तू. आता राजा काही समजवायला जाणार, यशोदा त्याला गप्पा बसवतो. आधी तो बाहेर डोकावून बघतो की कोणी आहे की नाही आणि त्यानंतर पुन्हा राजाला ओरडतो की त्यांनी घर कशासाठी सोडले रे? स्वतःच्या करिअरसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी एवढी मोठी रिस्क घेऊ लागलेला तो. तुझी मदत कशासाठी घेतली रे त्यांनी? विश्वास आहे म्हणून ना. त्यांचं प्रेम नाही आहे तुझ्यावरती, विश्वास आहे. आणि राजा तर तो विश्वास तू तोडलास ना, तर बघ मग. आणि तुला काय वाटतं की ते या घरात राहतील? काय काय अवस्था आहे आपल्या घराची, रोजचे चाललेले राडे आहेत. आणि का राहतील ते या घरात? अरे ते बाथरूमची वायरिंगसुद्धा आत्ता कुठे त्या आल्यात म्हणून नीट केली आहे, ती ही कच्ची. ही आपल्या घराची अवस्था. यशोदाशी बोलताना आता अचानकच राजाला आठवतं की गिफ्ट, त्याने अवनीला खूप छान असे काही सुंदर सुंदर गिफ्ट दिलेत आणि त्याच्यामध्ये एक वेगळं गिफ्ट आहे. यशोदा त्याला अडवून धरतो, तरीही राजा त्याच्या तावडीतून सुटून येतोच. तोपर्यंत अवनी रूममध्ये येते. 2-3 वेळा दरवाजा लावण्याचा प्रयत्न करते खरं, पण तो इतका काही लागत नाही. तिचं लक्ष समोर जातं. बेडवरती खूप सारे गिफ्ट्स ठेवलेले असतात. अवनीला खूपच नवल वाटतं की कोणी दिली असतील आणि अवनी उत्साहाने ते सगळे गिफ्ट शोधायला लागते, म्हणजे फाडून बघायला लागते. त्याच्यामध्ये आता घराच्या सजावटीचं खूप छान छान असं सामान असतं.
फ्लॉवर पॉट वगैरे काही वॉलपीस दिलेले असतात. अवनीला कुतूहल वाटायला असतं की कोणी ठेवलं असेल, पण जेव्हा एक गिफ्ट अवनी उघडून बघते तर त्यात कडी असते. तिला आश्चर्य वाटतं की कडी कोण गिफ्ट करेल. इतक्यातच राजा येतो. राजाला ती विचारते की कडी कोणी गिफ्ट केली. राजा तिला खरं काय ते सांगतो की गिफ्ट नाही केले, ते मी ठेवलं होतं त्याच्यामध्ये. अवनी त्याला जा विचारते की गिफ्ट कोणी दिली आहेत, तेव्हा राजा सांगतो की मीच दिली आहेत. अवनी जेव्हा चिडून त्याला विचारते की पण का, त्यावेळेला तो सांगतो की नाही म्हणजे आमच्या घरी हे ब्रिटिशकालीन आहे ना, म्हणून सजावटीचं थोडं सामान दिलं आहे, म्हणजे ही रूम तुम्हाला तुमची वाटेल, म्हणजे आपलं घर तुम्हाला आपलं वाटेल ना, म्हणून. काय आहे, मनात आलं की करून टाकतो, राजा आहे ना आपण. अवनीच्या काही जुन्या आठवणी जाग्या होतात, पण त्या आठवणी तिच्या काळीच पिळवटून टाकतात. राजाला ती सांगते की माझी रूम पण मला इतकी माझी वाटायची ना, म्हणजे तिथे सगळ्या वस्तू माझ्या आवडीच्या होत्या. माझं टेबल, माझं बेड, माझं कपाट, सगळं कसं सगळं माझं. पण नंतर कळलं रे की घर हे आपलं त्या तिथल्या असलेल्या आवडीच्या वस्तूंमुळे नसतं, तर आपल्या माणसांमुळे असतं. पण जर तीच माणसं आपल्याला परकी वाटायला लागली तर तेच घर पुन्हा परकं वाटायला लागतं. राजा अवनीला समजावतो की जास्तीचा लोड नका घेऊ. अवनी आता उठून त्याच्या जवळ येऊन विचारते की पण आता ही कडी बसवायची कशी. आता राजा जादूगारच आहे जणू. त्याने मशीन सोबतच आणलेलं असतं आणि काही वेळातच तो दरवाजाची कडेही तिला बसवून देतो. अवनी त्याच्यावरती इतकी खुश असते. राजा तिला सांगतो की घ्या, झालं काम, आता तुम्ही सेफ आहात इथे. काय आहे, पहारा देणारा पहारेकरी नाही आहे ना आज घरात. आता तो अण्णांबद्दल बोलतो, तेव्हा अवनी विश्वासाने सांगते की पण त्याचे 4 राखणदार तर आहेत ना माझ्यासोबत. त्यावर राजा मुद्दामच विचारतो की हे पण तुम्हाला कोणीतरी सांगितलं होतं वाटतं. अवनी इतकी खळखळून हसत असते. राजा म्हणतो की बघा, तुम्ही असं मस्त स्माईल दिलीत ना की घरात नुसतं हॅपीनेस वाहतोय. तिला अजून म्हणते की चल. राजा तिला सांगतो की ठीक आहे. राजा जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला तो स्वतःहून दरवाजा लावून घेतो. अवनी समोरून अचानक दरवाजा उघडते आणि त्याला थँक्यू बोलते. राजाचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो आनंदाने उड्याच मारायला लागतो. काही वेळानंतर पाण्या मोबाईल बघण्यात व्यस्त असतो आणि पायल त्याला सतत फोन करत असते. वैतागून तो सतत फोन कट करतो, म्हणून ती मुद्दाम धन्याच्या फोनवर फोन करते. धन्या पाण्याला फोन देतो. पाण्या तिच्यावरती वचकतो की काय, मी जेवलो, माझी भावंडं जेवली, अख्खं गाव जेवलं, सगळेच जेवलेत, काय सतत ते विचारण्यासाठी फोन करते ग तू. पायल त्यावेळेला लाडात येऊन विचारते की पानू, तू मला विचारावं म्हणून मला विचार ना, जेवलीस का म्हणून. पाण्या तिच्यावरती वचकतो की गप्पे. धन्याला तो जा विचारतो की हिला नंबर कोणी दिला. धन्या तू दिला. धन्या सांगतो की आता वहिनींना नाही कसं म्हणणार ना. पाण्या विचारतो की वहिनी कोण, वहिनी कुठली वहिनी. धन्या सांगतो की अरे पायल वहिनी आपल्या. अरे रिसेप्शनमध्ये किती मदत केली त्यांनी, मग एवढं तर करूच शकतो ना त्यांच्यासाठी. त्यावर पाण्या विचारतो की मदत तर सम्याने पण केली, त्याला पण म्हणतो का वहिनी आता. धन्या त्यावर हसतो आणि म्हणतो की काय पाण्यादा. पाण्या तिला म्हणतो की पाहिले माझा ऐक. त्यावर आता ती लाडात येऊन म्हणते की पानू, अरे कानात जीव ओतून तुझं तर ऐकायला बसले. पाण्या तिला आता धमकी देतो की माझ्या फोनवर अजिबात फोन करायचा नाही हा, आणि धन्याच्या फोनवर तर नाहीच नाही. पायलला आता पाण्यानं फोन ठेवल्यानंतर इतकं वाईट वाटतं. धन्या पाण्याला ओरडायला लागतो की काय पाण्यादा, अरे किती भारी आहे ती, तू काय सतत तिच्यासोबत हार्ट फेल झाल्यासारखा वागतो रे. त्यावर पाण्या सांगतो की धन्या, आपलं वर्तमान बघता तिच्यासोबत आपलं काही भविष्य नाही आहे हे मला स्पष्ट दिसतंय. आणि आयुष्यातले तुला एक फिलॉसॉफी सांगू का, आपल्या गॅरेजमध्ये कुठलीही गाडी आली, तिच्यावरती 4 राऊंड आपण मारले दुरुस्त करून, तर ती गाडी आपली होत नसतील का. त्यावर आता धन्या विचारतो की म्हणजे तू तिच्या गाडीवर रोज राऊंड मारतो. पाण्या इतका चिडतो ना त्याच्यावरती. धन्या, ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्यात आपण डोकं खुपसायचंच नसतं. आणि पायाला तो ब्लॉक करायला सांगतो. त्यातच दोघांचा वाद लागतो. राजा येतो आणि ओरडतो की अवनी आज झोपली. राजा स्वतःचं अंथरूण घालतो, तेव्हा धन्या त्याला ओरडायला लागतो की आज पण इथंच,
अजिबात झोपायचं नाही तर. चल जाऊन आतमध्ये झोप. राजा वैतागून धनाच जागेला जाऊन झोपतो. धना त्याला विचारतो की राजा तुझ्या डोक्यात काय फरक पडेल आहे का? अरे काय प्रॉब्लेम झाला असेल तर सांग ना मला. राजा त्याला म्हणतो की पाण्यानं एकदम बरोबर बोलतो. लहान लेकरांना ज्यातलं कळत नाही ना त्याच्यामध्ये पडायचं नसतं. त्यावर आता धना इतका चिडतो, यशोदाकडे तक्रार करतो की बघ ना मला कसे बोलू राहिले, लहान आहे तुला काय कळत नाही. सुरुवातीला यशोदा राजाला ओरडतो की त्याला कशाला काही पण बोलतो रे. पण धन्या जेव्हा सांगतो की याला म्हटलं मी की जाऊन वहिनीपाशी झोप जा, इथे काय. त्यावर आता यशोदा पण त्याला तेच वाक्य बोलतो आणि ओरडतो. धन्या इतका चिडतो ना, तिघेही त्याला ओरडतात की झोप गपचूप. तो अचानकच उठतो खाडकण्याने बोलायला लागतो, काही ताल्लुक नसलेलं सगळं बोलतो की थांबा, माझं ज्या वेळेला लग्न होईल मी कजाक बायको घेऊन येईल ना, आत्तापेक्षा डेंजर भांडणं होतील या काळात. असे भांडणं करतो ना तुमच्यासोबत की सगळ्यात भारी बायको घेऊन येतो मी, बघाच तुम्ही. यशोदा त्याला विचारतो की जा ना झोप गपचूप. तिकडे रूममध्ये काही केले अवनीला झोपच लागत नसते. बाहेर यशोदाच्या अचानक लक्षात येतं की अवनीला तर पाणी दिलंच नाही आहे. तेव्हा तो राजाला उठवतो, हाक मारतो. राजाच्याही लक्षात येतं आणि तो पटकन अवनीसाठी पाण्याची बॉटल भरून घेऊन येतो. दरवाजा ठोठावतो. अवनी विचार करते की यावेळी कोण असेल. दरवाजा उघडताच समोर राजा उभा असतो. अवनीला तो सांगतो की सॉरी, पाणी द्यायचं विसरलं होतं, झोपा तुम्ही. अवनी अचानकच त्याला आत बोलावते. आत येतोस का? आणि तो चकितच होतो. यशोदाकडे पाहतो. त्यावेळेला यशोदा तर त्याला खानाखुणा करून ताकीद देत असतो. राजा सांगतो की आलोच. राजा आतमध्ये जातो. आता अवनीने राजाने दिलेले गिफ्ट ठेवलेले असतात ना, तो विचारतो की अरे वा, सजावटी छान केली आहे तुम्ही, असं सजवतात का? नाही म्हणजे मला माहीत नव्हतं, मला आपलं जे आवडलं ते घेऊन आलो आहे मी. अवनी म्हणते की नाही अरे, ते सजवलं नाही आहे, तसंच ठेवलं आहे. राजा म्हणतो की अच्छा असं आहे का, बरं ठीक आहे, झोपा तुम्ही, मी जातो. अवनी त्याला थांबवते. ऐक ना, थोडा वेळ बसतोस का? राजाला इतकं नवल वाटायला लागतं की ती स्वतःहून समोरून सांगते. आता तो खुर्चीवर तिच्या समोर बसतो. अवनी त्याला अस्वस्थ दिसते आणि तो स्वतःचा अर्थ लावायला लागतो की ऐका ना, तुम्हाला बाहेर जायचं का या वेळेला? हे बघा, आता या वेळेला नको जायला. काय रात्र पण खूप झाले ना, आपण उद्या सकाळी जाऊयात ना हवं तर. तेव्हा अवनी म्हणते की अरे नाही जायचं आहे कुठे मला, मी जाणार नाही आहे घर सोडून. तेव्हा कुठे त्याचा जीव थंडगार होतो. तो विचारतो की अच्छा म्हणजे तुम्हाला झोप येत नाही आहे का? त्यावर अवनी सांगते की हो, अण्णा नाही आहेत ना. राजा हसून विचारतो की अच्छा म्हणजे अण्णांचं टेन्शन आलं हो तुम्हाला, त्याची काळजी तुम्ही करू नका. काय आहे, सुलो आता काय तर काडी करणार, अण्णांना जेलमध्ये पाठवणार आणि अण्णा जेलमध्ये जाणार, दुसऱ्या दिवशी सुटून येणार. आमच्यासाठी हे रोजचं आहे, नॉर्मल झालं आहे आता, त्याविषयी सोडून. पण अवनी म्हणते की माझ्यासाठी हे सगळं नॉर्मल नाही आहे, माझ्यासाठी हे सगळं शॉकिंग आहे. अण्णा तिथे कसे राहत असतील रे, आणि पोलीस पोलीस त्यांच्यासोबत कसे वागत असतील. त्यावर राजा सांगतो की काय आहे, अण्णांना जेलमध्ये जायची इतकी सवय झाली आहे ना की तिथले पोलीस पण ओळखीचे झालेत, ते ठेवतात त्यांना कम्फर्टेबल, तुम्ही नका जास्तीचा लोड घेऊ. अवनी म्हणते की नाही रे, तुमच्यासाठी खरंच नॉर्मल असेल, ठीकठाक असेल, पण माझ्यासाठी नाही आहे ना. मला नाही सहन होत असं कुणी आपलं माणूस जेलमध्ये गेलेलं. अवनीने शब्द काय वापरला, आपलं माणूस. राजाला इतकं भारी वाटायला लागतं की अवनीला आता मनातून आपलीपणाची भावना निर्माण होताना दिसते. अवनी राजा आता सांगतो की ठीक आहे मग मीच जातो. अवनी त्याला थांबवते आणि विचारते की ऐक ना राजा, तू अण्णांचा रेडिओ आणून देतोस का मला? राजा विचारतो की रेडिओ? अवनी सांगते की हो, अण्णा रोज रात्री गाणी लावतात ना, त्या गाण्यांची अण्णांची इतकी सवय झाली आहे ना मला की झोपच लागत नाही आहे रे, कसं तरीच वाटतंय. तू प्लीज रेडिओ आणून दे ना मला. राजा खूपच खुश होतो आणि सांगतो की ठीक आहे, घेऊन येतो मी. बाहेर जातो. समोरून यशोदा रेडिओ घेऊनच आलेला असतो. राजा त्याला विचारतो की रेडिओ, तुला कसं माहिती त्याने रेडिओ? अरे यशोदा, नवरा बायकोचं बोलणं चोरून ऐकतोस काय? यशोदा त्याला ताकीद देतो की नवरा बायको. राजा म्हणतो की सॉरी सॉरी, फ्लोमध्ये निघून गेलं, थांब मी देऊन येतो. यशोदा त्याला ताकीद देतो की पटकन जायचं,
तिथे यायचं आणि पटकन बाहेर यायचं, थांबायचं नाही तिथे. दरवाजापाशी राजा गेल्यानंतर पुन्हा यशोदा त्याला ताकीद देत असतो. राजा जातो. अवनी तो रेडिओ घेते आणि चालू करण्याचा प्रयत्न करते, पण तो खरखर करत असतो. आता राजा तिची मदत करतो की द्या 1 मिनटं, आणि त्यानंतर तो रेडिओ ऑन करतो, थोडासा आवाज नॉर्मल करतो आणि जोराचं त्याच्यावरती मारतो. अवनी डचकते, पण गाणी छान चालू झालेली असतात, संध्याकाळची फार जुनी गाणी, आणि अवनी इतकी खुश होऊन जाते. राजा तिला सांगतो की शेवटी अण्णांचा रेडिओ ना, स्पेशल ट्रीटमेंट तर लागतेच. राजा खुश होऊन बाहेर आलेला असतो, पण समोर यशोदाला पाहिल्यानंतर त्याची पार हवाच टाईट होते की गुपचूप जाऊन झोपतो. आता रेडिओचा आवाज ऐकल्यानंतर तिकडे दत्ता काकाची घाबरगुंडी उडते. खाडकन झोपेतून जागा होतो. त्याला भीती वाटते की अण्णा परत आले काय, आणि तो घाबरून आत्यालाही उठवतो. दोघांनाही आवाज येत असतो. दोघेही विचारात पडतात की पण धोंड्यारनाड्यात सोडले तरी कसं काय. आता दत्ता काकाला म्हणते की चल बाहेर जाऊन बघून येऊया. आता त्याची घाबरगुंडी उडालेली असते. जबरदस्ती आत्या बाहेर घेऊन येते. आता बाहेर दांगटांच्या घरी तर कोणीच नसतं. मग रेडिओ कोणी चालू केला? दत्ता काका विचार करतो की बहुतेक त्याच्या पोरांनी चालू केला असेल. आत्या म्हणते की त्याच्यानं रेडिओच फोडला पाहिजे. दत्ता काका सल्ला देतो की रेडिओ नाही, त्याच्यानं त्या धोंड्याचं टोपच फोडलं पाहिजे, म्हणजे कायमचा विषयच बंद. आत्या म्हणते की येऊच दे त्याला, चांगलं बघते. दत्ता काका विचारतो की कापूस आहे कापूस कानात घालायला. दत्ता काका गुपचूप घरात निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी उठून येते, तोपर्यंत यशोदाने चहा तयारच ठेवलेला असतो. अवनीला तो चहा प्यायला देतो. अवनी कुतूहलाने विचारते की घरातली सगळी कामं तुम्हीच करता ना, जरा त्यांना पण बोलवत जा ना मदतीला. यशोदा म्हणतो की झोपू द्या तो, ते पण दिवसभर कामं करून दमतातच ना. अवनी म्हणते की अहो पण तुम्ही पण कामच करता की, तुम्ही राजाला घेत जा ना मदतीला. त्यावर यशोदा म्हणतो की राजा, अहो तो कुंभकर्ण आहे, तो झोपेतून उठायचा पण नाही, एक वेळेस बाकी सगळे उठतील. अवनी म्हणते की काय सांगता, 1 मिनिट हा. आणि अवनीला आता राजाची चेष्टा करायची असते, पण प्रेक्षकांनो इथे खूप मोठा राडा होऊन बसतो हा. कारण अवनी आता माठातून पाणी घेते 1 ग्लास आणि गुपचूप जाते बाहेर. राजाच्या अंगावरती ती थोडं 2-3 वेळा पाणी शिंपडते, पण राजा काय उठायचं नावच घेत नसतो. अवनीचा पचकाच होतो. अवनी आता त्याच्या अंगावरती ग्लास भरून पाणी फेकणार. राजा कूस बदलतो आणि कूस बदलताना नेमकं अवनी पाय टाकते. तिचा पाय राजाच्या पायात अडकतो आणि तिच्याकडून पाणी सांडतं ते डायरेक्ट पाण्याच्या तोंडावरच. पाण्या इतका चवताळून उठतो की डायरेक्ट अवनीच्या अंगावरती हातच उगारतो. त्याला लक्षातच येत नाही की समोर कोण आहे. अवनी घाबरून मागे सरकते. हात उगारल्यानंतर राजा, यशा, धन्या सगळेच जण जागे होतात आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालच्या जमीनच हादरते की. अवनी मागे सरकते, मागे फॅन वगैरे सगळं तिच्याकडून खालती पडतं. रडत ते बाहेर निघून जाते. यशा पाण्याला ओरडायला लागतो की डोक्यात काय अक्कल नाही आहे का रे तुझ्या, समोर बघायचं ना कोण होतं ते. अरे 24 तास एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरात बाई राहते, आपल्या विश्वासावरती राहते ना ती इथे. मग पाण्या माफी मागतो की सॉरी यशोदा, मला वाटलं की राजा काही फालतू चाळे करू राहिला म्हणून. राजा त्याच्यावरती भडकतो की हां, याला साधी अक्कलच नाही आहे ना की समोर कोण आहे ते बघायची. पाण्यात आणि त्याच्यातच वाद पेटतो. पाण्यात त्याला ताकीद देतो की माझी अक्कल नाही काढायची. राजा म्हणतो की मी काढणार. दोघे एकमेकांच्या गचंडीवरच बसतात की. आता एकीकडे धन्या राजाला ओढतो आणि दुसरीकडे यशा पाण्याला ओढतो. धन्या लहान असून पण राजाला समजावायला लागतो की अरे यशोदा काय म्हणतो ते बघा आधी, तुमची भांडणं राहू द्या बाजूला, वहिनींना बघा. यशोदा सांगतो की राजा, अरे त्या रडायला लागले, त्यांच्याकडे लक्ष द्या कोणीतरी. राजा म्हणतो की राहू देत, शेवटी मीच माती खाल्ली आणि काय, आणि धावत तो अवनीकडे जातो. आता पाण्याला इतकं वाईट वाटायला लागतं की त्याच्यामुळे उगाच अवनी रडली. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात की पाण्याला या सगळ्याचं गिल्ट इतकं आलेलं असतं की भेटायला आलेल्या पायलवरती तो प्रचंड भडकतो. एवढंच नाही तर तिला धमकी पण देतो की माझं तुझ्यावर प्रेम नाही
मला पुन्हा भेटायला यायचं नाही. राजा नानांच्या हातापाया पडून त्याची नोकरी परत मागत असतो. पण नाना घाबरतात चंद्रकांत देशपांडे अवनीच्या वडिलांना. नाना उलट राजाला सल्ला देतात की हे बघ, ही माझी गाडी घे आणि तू एक काम कर. तुला माहीत नाही आहे बाबा की तू कुणाशी लग्न केले. तुझ्या बायकोला घे आणि तिच्या घरी सोडून परत ये, असा ते सल्ला देतात. पण मग आता घरात जो राडा झाला, अवनीला राजा कसा समजावेल आणि गेलेली नोकरी राजा आता परत कशी मिळवेल, पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. त्यासाठी पुढचे एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून सर्व भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील.